काउन्सिलिंग म्हणजे नेमकं काय? काउन्सिलिंगची खरी व्याख्या जर करतो म्हटलं आपण तर पुढच्या व्यक्तीला एक प्रकारे आरसा दाखवणे. मग जी मुलगी वयाच्या 24व्या वर्षी 36 मुलांना तिनं ओपनली नाकारलं होतं, ती वयाच्या 28व्या वर्षी असं म्हणत होती का बाबा एखादा सर्वसाधारण मुलगा जरी काउन्सिलिंग म्हणजे लग्न करायसाठी आला तरी मी लग्न करायला तयार आहे लग्न करायला तयार आहे. बरोबर. मग ही मनस्थिती बदलत गेली आणि मला असं वाटतंय का ह्या मनस्थितीला एकमेव पर्याय म्हणजे काउन्सिलिंग. अशी कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे किंवा आवश्यकता आहे? अशा कोणकोणत्या व्यक्ती आहेत? तसं पाहतो म्हटलं ना तर माझ्या हिशोबाने तर प्रत्येक व्यक्तीला काउन्सिलिंगची आवश्यकता आहे. अरे बाबा. तर ज्याला जीवनामध्ये काही करायचं आहे, जो स्वप्न बघतो मला काही बनायचं आहे, काही करायचं आहे, अशा लोकांना सर्वात पहिले काउन्सिलिंग करायला पाहिजे. गेल्या 20 वर्षापासून तुम्ही या काउन्सिलिंग सेंटरमध्ये आहात किंवा काउन्सिलिंग सुरू करतायत. अनेक पेशंट्सना तुम्ही बरं केलेलं आहे, आजारांपासून दूर केलेलं आहे, अनेक व्यक्तींना तुम्ही नैराश्यातून बाहेर काढलेलं आहे, व्यसनापासून दूर केलेलं आहे. तर तुमचा नेमका मानवी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे?